लोकमंगल भंडारकवठे कारखाना परिसरात एक पेड़ मां के नाम उपक्रम। भंडारकवठे येथील लोकमंगल कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा, शेतकरी व कामगारांना वेळेवर त्यांची रक्कम व पगार मिळावा यासाठी आम्ही आर्थिक ताकद देऊ। तेव्हा कारखान्याची आणखी भरभराटी होण्यासाठी व्यवस्थापनाने कामाला लागावे, वृक्षारोपण करून हिरवळ वाढवावी असे आवाहन बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी संचालक शिरीष देशपांडे यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड़ मां के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आवाहन केले आहे। त्यानुसार भंडारकवठे येथे लोकमंगल साखर कारखाना व बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले। कारखान्याने परिसरात 1001 वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे। त्याची सुरुवात म्हणून 2 एकर क्षेत्रावर आंब्याची रोपे लावण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख हे होते। यावेळी बुलढाणा बँकेच्या सरव्यवस्थापिका योगिनी पोकळे, सतीश देशमुख, मंद्रुपचे PSI राजू डांगे, भंडारकवठेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस यतीन शहा यांची प्रमुख उपस्थिती होती। कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख म्हणाले, दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे। तेव्हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। ज्ञानदान व वृक्षारोपण ही अशी 2 कामे आहेत की त्याचा फायदा समाजाला होतो। तेव्हा कोल्हापूरप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात हिरवळ वाढावी यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे। सूत्रसंचालन कारखान्याचे सहाय्यक व्यवस्थापक दीपक नलावडे यांनी केले, तर आभार श्रीशैल लोखंडे यांनी मानले। शिवराज मुगळे, स्टार न्यूज, दक्षिण सोलापूर।